तुम्ही नोकरदार वर्गात मोडता का? तर हा व्हिडिओ तुमच्याकरता आहे। EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरामध्ये एक मोठा निर्णय घेतलाय। सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी यांनी शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये 2023-24 साठी EPFO वर 8.25% व्याजदर देण्याचा निर्णय घेतलाय। 2023-24 या वर्षात नोकरदारांना गेल्या 3 वर्षातला सर्वाधिक व्याजदर मिळणार आहे। या संदर्भातला प्रस्ताव सरकारकडून केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे। त्यामुळे 2023-24 या आर्थिक वर्षात 6 कोटींहून अधिक ग्राहकांना या नवीन व्याजदराचा फायदा होऊ शकतो। गेल्या वर्षी 28 मार्चला EPFO ने 2022-23 साठी 8.15% दर जाहीर केला होता, तर 2021-22 मध्ये हाच दर 8.10% होता। भविष्य निर्वाह निधीवर व्याज कसं दिलं जातं त्यावर एक नजर टाकू। सगळ्यात आधी EPFOच्या उच्च स्तरावर EPFच्या व्याजदराचं दरवर्षी पुनरावलोकन होतं, रिवाइज केलं जातं ते। दुसरा मुद्दा, वित्त मंत्रालयाशी व्याजदराविषयी चर्चा होते। केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शिफारस केलेले दर विचारात घेतले जातात आणि अंतिम व्याजदर निश्चित केला जातो, ठरवला जातो। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यावर दर महिन्याला ही रक्कम गोळा होते। आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्चला खात्यावरील रकमेवर वर्षातून एकदाच व्याज मिळतं। व्याजदर जाहीर झाला की महिन्याच्या शेवटी खात्यावर जितके पैसे असतील त्यानुसार वार्षिक स्तरावर व्याज मोजलं जातं। केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या व्याजदरावर शिक्कामोर्तब केलं की मग त्याचा सगळ्या नोकरदार वर्गाला फायदा होणार आहे हे मात्र नक्की। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? उपयोगी आहे असं वाटलं का? कमेंट मध्ये जरूर कळवा।